जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। खरीपातील सोयाबीन असेल, कपाशी असेल, मका या पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मी सध्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा शिवारामध्ये आपण पाहू शकतो की काढून ठेवलेले मक्काचं कणीस जे ते पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। बदनापूरचे आमदार नारायण कुचे हे सकाळीच पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे देखील बदनापूर दौऱ्यावर आहे। ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे, पाहणी करणार आहेत। त्यापूर्वी आमदार नारायण कुचे शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले आहेत। आमदार साहेब, विदारक परिस्थिती दिसते सगळी, मक्का पाण्यात आहे। आज तुम्हाला मक्का दिसती, पण हे 2 दिवसांनी याला पूर्ण कोम येणार आहे। आणि आता तुम्ही बघितलं सगळ्या शेतात असंच पाणी कालचा, आणि म्हणून या जो शेतकऱ्यावर जो संकट आलं त्यातून सरकार सावरेल आणि या शेतकऱ्याला 100% मदत होईल। तर म्हणून मी त्याच्यामुळे आज काल मुख्यमंत्री महोदय यांनाही भेटलो आणि कृषी मंत्री महोदयाला भेटलो, पालकमंत्री महोदयाला भेटलो आणि निवेदन दिलं, साहेब पूर्ण जालना जिल्ह्यामधील सरसकट पंचनामे करून सगळ्याला मदत करावी। मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले आणि आता स्वतः बदनापूर तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे हे सुद्धा काही वेळात इथं पोहोचणार आहे। मी पहिली परिस्थिती पाहण्यासाठी आलोय आणि तुम्ही एकंदरीत जर बघितलं, हा ताबा कष्ट करणारा शेतकऱ्याचं निसर्गाने पूर्ण तोंडातला घास आलेला ओढून नेला। आज ह्या मक्याची परिस्थिती जर तुम्ही बघितली, हे काहीच नाही राहिले। याला 2 दिवसात याला कोंब येतात, कोंब आले की तुम्ही आता हे असं दिसतं ना, हे तुम्हाला आता याला कोंब येते नाही, खाली जमिनीत राहिलं कोंब येतील आणि मग हे पूर्णपणे याला असे कोंब येतात 4 दिवसात आणि मग हे पूर्णपणे नाश होणार आहे। म्हणून शेतकऱ्याला पूर्ण सरसकट पंचनामे मदत कशी मिळेल आम्ही तो प्रयत्न करणार। साहेब, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशी मागणी की आता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, तुम्ही या संदर्भात काही बोलणार आहे का मुख्यमंत्र्यांशी किंवा कृषी मंत्र्यांशी? नाही, ओला दुष्काळ कालच माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलंय, प्रेसमध्ये मी ऐकलंय आपल्या माध्यमातून। मी काल टीव्हीच पाहत होतो, मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं जेवढ्या ज्या फॅसिलिटी आहे शेतकऱ्याला त्या सगळ्या द्यायला जाणार। तुम्ही आता मोसंबीचं बघा, आमचे हे शेतकरी बघा, मोसंबीचं पूर्णपणे तुम्ही जर विचार केला, फळबागाला सुद्धा जळती लागली। म्हणून सगळ्याला मदत कशी मिळेल आणि ओला दुष्काळच्या ज्या फॅसिलिटी त्या देण्याचा सरकार प्रयत्न करेल। आमदार साहेब, शेतकऱ्यांना खरं तर अश्रू अनावर होत आहेत, सरकारच्या मदतीची गरज आहे। दिवाळी गोड करेल का सरकार? 100% करेल दिवाळी। सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी 100% दिवाळीच्या पूर्वी मदत होईल। आमदार साहेब, वेगळा प्रश्न आहे। जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, बदनापूर मध्ये देखील झाली होती। काल राज्य सरकारनं मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना, काही जिल्ह्यांना मदत जाहीर केली, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अहवाल उशिरा गेल्यामुळे जालना वंचित राहिला कालच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मदतीपासून। नाही, मी त्याच्याशी बोललोय, मध्यंतरी कलेक्टरनी तो प्रस्ताव वेळेवर नाही पाठविला, 10 दिवस डिले झाला, पण आता 4 दिवसापूर्वी तो गेलाय। त्याची मदत येईल। नक्कीच आपण जर पाहिलं तर बदनापूरचे आमदार नारायण कुचे शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले आहे आणि ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।